गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांची नावं किंवा या दोन देशांमधला वाद याच्याबद्दल तुम्ही वारंवार ऐकलं असेल, त्या संदर्भातल्या बातम्या कदाचित पाहिल्या असतील. खरं तर काही महिन्यांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानींचं पुन्हा एकदा राज्य आलं तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती खूप मोठी घडामोड होती. सगळ्या जगाचं लक्ष त्याने वेधून घेतलेलं होतं आणि आता सुद्धा तशाच पातळीवरचं एक वाद जगाचं लक्ष वेधून घेतोय, तो आहे रशिया आणि युक्रेनचा. आता अफगाणिस्तान आणि रशिया युक्रेन या दोन वादांची तुलना होऊ शकत नाही, कारण की प्रत्येक वेळेला आंतरराष्ट्रीय घडामोडी ज्या घडत असतात ती जिओ पॉलिटिकल सिच्युएशन ही वेगळी असते. पण रशिया आणि युक्रेन मधला वाद हा आपल्यासाठी सुद्धा चिंताजनक यासाठी आहे किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देण्याची यासाठी गरज आहे, कारण की त्या दोन देशांमध्ये होत असलेल्या वादाचे पडसाद हे भारतात सुद्धा उमटतात. अगदी सोप्या भाषेत किंवा अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तर शेअर मार्केट सुद्धा त्या वादामुळे घसरतोय, गडगडतोय. आणि केवळ शेअर मार्केट हे एक गोष्ट नाहीये, तर आपल्या शेजारचा देश चीन, जो आपल्यासाठी कायमच एक डोकेदुखी आहे, चीन आणि पाकिस्तान, त्याच्या पार्श्वभूमीवर सुद्धा काही घडामोडी घडत आहेत. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट झाली आहे, तर दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन यांचीही भेट झालेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. या नेमक्या गोष्टी का घडतायत, रशिया आणि युक्रेनचा वाद नेमका काय आहे, भारतावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो, याच सगळ्या गोष्टी आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक. सध्याच्या घडीला रशियाने युक्रेनच्या सीमेवर चक्क 2.25 लाख सैनिकांच्या तुकड्या या तैनात केलेल्या आहेत. त्यात रणगाडे सुद्धा आहेत, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आहे आणि त्याच्यासोबतच हवाई हल्ल्याची सुद्धा त्यांची तयारी दिसतेय. आता रशिया असं का करतंय, तर यासाठी आपल्याला थोडं बॅकग्राऊंड जाणून घेणं गरजेचं आहे, थोडासा इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. 1991ला सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर युक्रेन हा एक देश स्वतंत्र झाला. 2014 मध्ये रशियाला झुकत माप देणारे युक्रेनचे राष्ट्रपती विक्टर यानुकोविच यांच्या विरोधात युक्रेन सरकारमध्ये एक प्रकारे बंडाळी होती. रशियाने नेमकी हीच संधी साधली आणि त्याच्यानंतर रशियाने क्रिमिया या देशावर कब्जा सुद्धा केला. या घटनेनंतर युक्रेन आपले संबंध हे पश्चिमी राष्ट्रांसोबत आणखी कसे चांगले करता येतील याच्या प्रयत्नात होता. मात्र रशिया याचा सातत्याने विरोध करते. पण आता युक्रेन देशाला नाटोचं सदस्यत्व हवंय आणि इथूनच आत्ताच्या वादाची ठिणगी पडली आहे. युक्रेनने नाटोचं सदस्यत्व घेणं हे रशियाला मुळीच मान्य नाहीये, कारण अशाने नाटो सैन्य, नाटो फोर्सेस या आणखीनच रशियाच्या जवळ येतील, जे रशियाला अजिबात नकोय. नाटो म्हणजे काय, तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. ही एक अशी लष्करी संघटना आहे जी 1949 मध्ये 12 देशांनी मिळून स्थापन केली होती, ज्यामध्ये अमेरिका आहे, कॅनडा आहे, फ्रान्स आहे, UK आहेत, अशा सगळ्या देशांचा समावेश होतो. जर्मनी सुद्धा त्यात एक आहे. आणि या संघटना किंवा ही नाटो फॉर्म करण्याचा एक हेतू असा होता की या सदस्य असलेल्या देशांपैकी जर कुठल्या देशावर हल्ला झाला तर इतर सदस्य देश त्यांना ती मदत पोहोचवतील. मग ती लष्करी असू दे, इतर कुठल्या लेवलची असू दे, हे सगळे देश एकमेकांच्या मदतीला धावून येतील. यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा रशियाने 2014 मध्ये क्रिमियावर आपला कब्जा मिळवला, त्यावेळेला सुद्धा नाटोच्या ज्या फोर्सेस आहेत त्या लगतच्या आजूबाजूच्या देशांमध्ये सुद्धा त्यांच्या मिलिटरी फोर्सेस किंवा त्यांचा शस्त्रसाठा, त्यांचे म्हणजे एरोप्लेन्स, फाईट जेट्स, हे सगळे सुद्धा त्यावेळेला तैनात करण्यात आलेले होते आणि ते आस्थागायत आहेत. त्यामुळेच कुठेतरी हे आपल्या अजून जवळ येत चाललेलं आहे अशी भीती सुद्धा रशियाला सतावते आणि त्यांचं म्हणणं आहे की या फोर्सेस परत गेल्या पाहिजेत. आता दुसरं महायुद्ध संपल्यावर रशिया म्हणजेच तेव्हाचा सोव्हिएत संघ आपण समजू, तर सोव्हिएत संघ आणि अमेरिकेमध्ये एक प्रकारे कोल्ड वॉर सुरू झालेलं होतं. वेगवेगळ्या देशांवर प्रभुत्वासाठी या दोन बलाढ्य देशांमध्ये लढाई सुरू होती. स्टॅलिन सोव्हिएत संघाचा करता धरता, ज्याने पूर्वी युरोपातील दुसऱ्या महायुद्धानंतर कम्युनिस्ट सरकार स्थापन केलं अनेक देशांमध्ये. अमेरिकेला हाच कुठेतरी साम्यवाद आपल्या दिशेने सरकण्याची भीती होती. त्यामुळे सोव्हिएत विरोधात सुरक्षा संघटना तयार करण्याचं पाश्चिमात्य देशांचं ठरलं. त्यानुसार वॉशिंग्टन DC मध्ये म्हणजेच अमेरिकेमध्ये 12 देश एकत्र आले आणि नाटोचा उदय झाला. या देशांमध्ये डॉमिनंट आहे अमेरिका, त्यामुळे नाटोतला मुख्य देश किंवा नाटोचं जर मुख्यत्व कोणाकडे असेल तर ते आहे अमेरिकेकडे. 1955 मध्ये सोव्हिएत संघटनेनेही याच धर्तीवर वॉर्सा पॅक्ट तयार केला. म्हणजे जसं नाटो तसं सोव्हिएत देशांचं वॉर्सा पॅक्ट. 1991 मध्ये जेव्हा सोव्हिएत संघाचं विघटन झालं, परिणामी वॉर्सा पॅक्ट सुद्धा संपुष्टात येऊ लागला. पण रशिया हा एक बलाढ्य देश आहे, त्यामुळे त्याचा धोका आपल्याला संपलेला नाही हे कुठेतरी अमेरिका जाणून होता आणि म्हणूनच वॉर्सा पॅक्ट जरी संपला तरी नाटो मात्र सुरूच राहिलं.
सोव्हिएत संघ आणि वॉर्सा पॅक्टचा सदस्य असलेले काही देश सुद्धा नाटोमध्ये कालांतराने समाविष्ट होत गेले. आणि त्यावेळेलाच घडलेल्या काही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता सुद्धा जसं मी मगाशी उल्लेख केला होता की रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची एक भेट झाली, तर या भेटी दरम्यान सुद्धा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेला एक आठवण करून दिली. एक वचन जे देण्यात आलेलं होतं त्याची आठवण करून दिली. ते वचन असं होतं की नाटो पूर्वेच्या दिशेने 1 इंचही वाढणार नाही. पण कुठेतरी या वचनाचा चुकीचा अर्थ काढला गेलाय असा दावा करण्यात आलेला आहे अमेरिकेचा. म्हणजे रशियाचं म्हणणं आहे की तुम्ही असा वचन दिलेलं होतं की तुम्ही आमच्या दिशेने कधी येणार नाहीत, आणि अमेरिकेचा दावा आहे की हे वचन मुळात तुम्ही चुकीच्या वेने इंटरप्रेट केलेलं आहे. एकीकडे युक्रेनमध्ये रशियन भाषा बोलणारे, ती संस्कृती पाळणारे हा वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे असं युक्रेन युरोपियन देश किंवा त्या नाटो सोबत जायला रशियाला नकोय. दुसरं म्हणजे एक प्रकारे युक्रेनला सदस्यत्व देऊन पाश्चिमात्य देश हे रशियाला घेरण्याच्या तयारीत आहेत, अशी कुठेतरी भीती व्लादिमीर पुतिन यांना वाटते. कुठेतरी पूर्वेकडील देशांकडे नाटोची वाटचाल सुरू आहे अशी ही भीती रशियाला आहे. त्यामुळेच त्यांनी त्या वचनाची आठवण करून दिली अमेरिकेला. पण अशातच आता युक्रेनने नाटोचं सदस्यत्व घेणं हे रशियाला न पचणारं आहे. आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर 2 मोठ्या बैठका झाल्या, जसं मी मगाशी उल्लेख केला. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष, तर दुसरीकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांची ही भेट झाली. यात भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे रशिया हा खरं तर भारताचा मित्र राष्ट्र, पण चीन हा शत्रू आहे. अशात या 2 देशांनी एकत्र येणं हा भारतासाठी सुद्धा तितकाच चिंतेचा विषय आहे. कारण की अमेरिका जसा रशियाचा शत्रू आहे तसाच तो चीनचा सुद्धा शत्रू आहे. त्यामुळे त्या 2 देशांच्या राष्ट्राध्यक्षांची भेट होणं याच्या दृष्टीने म्हणजे जगाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये याला खूप मोठं महत्त्व आहे. आता आपला विचार करायचा झाला तर पाकिस्तानला मदत करणारं चीन किंवा भारताच्या हद्दीत सातत्यानं घुसू पाहणाऱ्या चीनसोबत रशियाच्या बैठका होणं, त्यांचे डिप्लोमॅटिक लेवलला चर्चा होणं ह्या कुठेतरी भारतासाठी चिंतेच्या गोष्टी आहेत. सोबतच याचा शेअर मार्केटवर जसा परिणाम होतोय तसा आयात निर्यात असू देत, रशियासोबतचे भारताचे संबंध असू देत, खास करून संरक्षण करार हे आपले रशियासोबत जास्त होत असतात, त्या सगळ्यावर सुद्धा कुठेतरी परिणाम हा होऊ शकतो. कोणत्याही 2 देशांचे संबंध हे दाखवायला आपण जरी वरवर मैत्रीपूर्ण संबंध असं म्हणत असलो तरी शेवटी ते आर्थिक हितसंबंधानेच जोडलेले असतात. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये नेमकं काय होतं, त्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की त्या सगळ्याच्या दृष्टीनेच भारतावर नेमका काय परिणाम होतो आगामी काळात ते स्पष्ट होणार आहे. आत्ताच्या घडीला सुद्धा हे टेन्शन इतकं वाढत चाललेलं आहे की अमेरिका सुद्धा आपली एम्बसी तिथून दुसरीकडे म्हणजे युक्रेनमधून दुसरीकडे शिफ्ट करण्याच्या तयारीत आहे. भारताने सुद्धा युक्रेनमध्ये जे भारतीय आहेत त्यांना परत येण्याचं आवाहन केलेलं आहे. जे तिकडे फारशी महत्त्वाची भूमिका निभावत नसतील असे भारतीय परत येऊ शकतात, परत त्यांना बोलावण्यात सुद्धा आलेलं आहे. अशा प्रकारे आत्ताच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावर हे टेन्शन वाढत चाललेलं आहे. एकीकडे अमेरिका ही युक्रेनला काही प्रमाणात का होईना मदत करायला तयार आहे, किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की युक्रेन हा एक स्वतंत्र देश आहे त्यामुळे त्यांचे डिसिजन्स ते घेऊ शकतात. रशियाने अमेरिकेला असं म्हटलेलं आहे की युक्रेनला नाटोचं सदस्यत्व होण्यापासून थांबवावं, पण त्याच्यासाठी अमेरिका तयार नाही, कारण की युक्रेन हा एक स्वतंत्र देश आहे. पण दुसरीकडे त्याच नाटोमधला अमेरिकेनंतरचा जर दुसरा बलाढ्य कुठला देश असेल तर तो आहे जर्मनी. आणि जर्मनीने मात्र सध्याच्या घडीला तरी कुठलीही मिलिटरीच्या लेवलला, डिफेन्सच्या लेवलला मदत पोहोचवणं युक्रेनला अजून तरी करण्यात आलेली नाहीये किंवा त्यांना नकार आहे. त्यामुळे नाटोमध्ये सुद्धा कॉन्फ्लिक्ट आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत होणाऱ्या अमेरिका आणि चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबतच्या बैठका हे सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. आणि त्याच्यामुळेच हा वाद नेमका काय आहे तो तुम्हाला समजून देण्याचा हा आमचा प्रयत्न होता. या सगळ्या संदर्भातली माहिती, सविस्तर अपडेट्स तुम्हाला मुंबईतक.in या आमच्या वेबसाईटवरही वाचता येतील. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा मुंबई तक.